नमस्कार. बातमीपत्र बार्शी तालुक्यातील रुईमधून दिनांक 18/3/2024 वार सोमवार ग्रामपंचायतची 1200 फूट ते 1500 फूट पाईपलाईन खोदून फेकली. यावर रुईमधील ग्रामस्थ म्हणतात यावर योग्य ती कारवाई व्हावी आणि केलेल्या नुकसानीचे नुकसान भरपाई घेण्यात यावी, अन्यथा ग्रामपंचायत समोर उपोषण करण्यात येईल असे सांगण्यात आले. यावेळी औदुंबर भोसले, अरुण घोडके, राजभाऊ पवार, विठ्ठल चव्हाण, विठ्ठल घोडके, सुरेश घोडके, बुवासाहेब जाधव, हनुमंत चव्हाण, सुरेश चव्हाण या ठिकाणी आदी ग्रामस्थ उपस्थित होते. प्रतिनिधी राहुल गुरव, DR न्यूज. तसेच आपल्या भागातील बातम्यांसाठी संपर्क 9689322503. चला तर मग आजच संपर्क साधा आपल्या बातम्यांसाठी. नमस्कार. DR न्यूजमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. प्रतिनिधी राहुल गुरव. बार्शी तालुक्यातील रुई हे गाव आहे. पाणी पुरवठ्याची जुनी पाईपलाईन जी होती गावाला पिण्यासाठी, तर ती पाईपलाईन एका शेतकऱ्यानं फोडली गेलेली आहे. जवळजवळ 1000 ते 1200 फूट पाईपलाईन फोडली गेलेली आहे आणि त्याबद्दलच आपण त्या गावातल्या रुई गावातल्या प्रतिक्रिया आपण घेणार आहोत. चला तर. मी औदुंबर सुखदेव भोसले, रुईचा ग्रामस्थ आहे. आम्ही सकाळी इकडं या रस्त्याने येत असताना इथं निदर्शनात असं आलं की आमची संयुक्त पाणी पुरवठा जुना रुई, संगमनेर आणि गौडगाव ही पाईपलाईन वैयक्तिक ह्याच्यासाठी वापर करीत होते आणि करून झाल्याच्या नंतर बी त्याची सार्वजनिक नुकसान तोडफोड केलेली आहे. तर त्याची रुई ग्रामपंचायतीनं व प्रशासनानं त्याच्यावरती योग्य ती कारवाई करावी, ह्याच्यासाठी आम्ही इथं सगळे ग्रामस्थ घेऊन इथं आलेलो आहेत. ही पाईपलाईन जी फुटली गेलेली आहे, तर याबद्दल कुणाला तुम्ही वरिष्ठ अधिकाऱ्याला कळवलेलं आहे? अधिकाऱ्यांनी प्रशासक माननीय चव्हाण साहेब, ग्रामसेवक माननीय श्री खळदकर साहेब यांना फोनवरती मी कल्पना दिलेली आहे. काय उत्तर आलं त्यांचं? आम्ही पाहायला येतो, आल्याच्या नंतर काय असेल ते बघून तुम्हाला सांगतोय असं उत्तर आलेलं आहे त्यांचं. तुम्ही फोन कधी केलता? एक अर्धा तासापूर्वी, म्हणजे साधारण 10:30-11 वाजता फोन केलेला आहे त्यांना. तर ते आणखीन काही इथं आलेले नाहीत. तर ती तात्काळ योग्य ती कारवाई व्हावी एवढी आमची सर्वांची ग्रामस्थाच्या वतीनं नम्र विनंती. किती नसेल तर आम्ही तुम्हाला सगळ्या ह्याच्यात शासकीय ह्याच्यामध्ये जी काय असेल ह्याची प्रोसेसच्या प्रमाणे आम्ही अर्ज देऊ. त्याच्यानंतर आम्ही कट्टर उपोषण करू इथं. हे पाईपलाईन जी फोडली गेलेली आहे, तर किती फुटले, किती आता लांब आहे? आता एक 1500 फूट पाईपलाईन फोडलेली आहे. 4 इंची पाईपलाईन आहे. 4 इंची पाईपलाईन फोडून देखील तुम्ही तक्रार देऊन अजून तुमच्याशी कोण आलेलं नाही का? कुणी आलेलं नाही. त्या अनुषंगानं आम्ही त्याच्यानंतर आता ह्या 2 दिवसात काय कारवाई जर नाही झाली तर मी साधारण गुरुवारपर्यंत उपोषणाला बसणार. बरोबर. ग्रामपंचायतच्या ऑफिस समोर. याची शासनानं दखल घ्यावी. याची कल्पना तुम्ही सरपंचाला दिलती का? आता प्रशासक असल्यामुळे सरपंच किंवा काय बॉडी बरखास्त झालेली आहे. तर प्रशासकीय अधिकारी चव्हाण साहेब आणि खळदकर साहेबांना आपण त्याची कल्पना दिलेली आहे. पाणी करायला तुम्ही म्हणलेत का नाही? ते पाणी करायला येतो बोललेत ते. म्हणजे ग्रामस्थाची मागणी एवढीच आहे की यावर कारवाई झाली पाहिजे. यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे. धन्यवाद.
मी हेलगडचा ग्रामसेवक सध्या ग्रामाचा कार्यरत आहे. हं. मी आता इथं पाणी पुरवठा पाईपलाईनचे तोडफोड केल्या ठिकाणी पाण्यासाठी आलेलं आहे. हां. इथं पाईपलाईन तोडून असं टाकलेली आहे, प्रत्यक्ष बघितलेलं आहे. हं. सध्या ही पाणी पुरवठा सध्या बंद आहे. हं. नवीन पाईपलाईन केल्यामुळे हे पाणी पुरवठा सध्या बंद आहे. हं. किती पाईपलाईन फुटलेले सध्या? साधारणतः एक 1200-1300 फूट म्हणते हजार फुटाच्या आसपास आहे अंदाजे. आहे का? बरोबर. यावर तुमची ग्रामपंचायत काय ऍक्शन घेणार म्हणलं? ही संबंधित म्हणजे पाईपलाईनची माहिती घेऊन संबंधित आपल्याला हे करून हं. पुढची कारवाई करण्यात येईल. कागदपत्रे तुम्ही कळवणार का? कागदपत्र कळणार ना ऑफिसला. आणि ह्याचं उत्तर गावातील लोकांना तुम्ही किती दिवसात देणार? ऑफिसकडून माहिती मिळत तत्क्षणी देणार लगेच. आता ग्रामाचं असं म्हणणं आहे की लवकर कारवाई करावी तुम्ही. ठीक आहे, त्याप्रमाणे कारवाई करून पुढची कारवाई करून टाकतो.